22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. प्रभू श्रीराम यांचं दणक्यात स्वागत सुरू आहे. जिथे पाहतो तिथे चर्चा आहे की यायचे काय अयोध्येला. तर मित्रांनो, या आनंद सोहळ्यासाठी दिलेले बलिदान आपण विसरता कामा नये. मित्रांनो, राम मंदिरासाठी झालेले संघर्ष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर अवेलेबल राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत. धन्यवाद. मित्रांनो, 22 जानेवारी 2024 ला रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. या सोहळ्यासाठी हिंदू पक्ष 492 वर्ष संघर्ष करत आला आहे. मित्रांनो, इसवी सन 1528 ला बाबरने राम जन्मभूमी ठिकाणी मस्जिद बांधली. त्यावेळेस हिंदू पक्षी दावा केला होता की ही मस्जिदीची जागा नसून ही राम जन्मभूमी आहे. जे मस्जिदीचे मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणी राम जन्मभूमी आहे. इसवी सन 1853 मध्ये पहिला वाद पेटला. खूप मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. त्यावेळेस इंग्रज सरकारने मुस्लिम समुदायास मस्जिदीमध्ये तर हिंदू समुदायास मस्जिदीच्या बाहेर पूजा करण्याची परवानगी दिली. काही काळानंतर 23 डिसेंबर 1949 साली भगवान श्रीरामाची मूर्ती मस्जिदीमध्ये आढळली. त्यावरती मुस्लिम पक्षाचे म्हणणे होते की ती मूर्ती कुणीतरी रात्री अपरात्री मस्जिदीमध्ये आणून ठेवली आहे. तर हिंदू पक्षाचे म्हणणे होते की साक्षात प्रभू श्रीराम प्रकट झाले आहेत. त्यावेळेस यूपी सरकारने मस्जिदीमधील मूर्ती काढून टाकण्याचे आदेश दिले. परंतु त्यावेळेस जी परिस्थिती होती ती पाहून जिल्हा डीएमने हिंसा होण्याची शक्यता दर्शवून विवादित जागा दाखवून मस्जिदीस कुलूप लावला. इसवी सन 1950 साली हिंदू पक्षाने फैजाबाद कोर्टात अर्ज दाखल केला की रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मिळावी व रामलल्लाला मस्जिदीमध्ये स्थापन करण्याची परवानगी मिळावी. पण त्यावरती काही रिस्पॉन्स मिळाला नाही. नंतर इसवी सन 1959 मध्ये परत अर्ज देण्यात आला. त्यानंतर यूपी सुन्नी बोर्डाने अर्ज दिला. विवादित ठिकाणी मूर्ती हटवून त्यांना पूजा करण्यास परवानगी मिळू नये. त्यानंतर 1984 साली हिंदू परिषदेने एक संघटना निर्माण केली. तर 1 फेब्रुवारी 1986 साली फैजाबाद कोर्टाने हिंदू पक्षाच्या साईडने निकाल दिला. त्यात उल्लेख होता की विवादित ठिकाणाचे कुलूप काढावे व हिंदू पक्षास पूजेची परवानगी द्यावी. त्यानंतर 6 डिसेंबर 1992 साली VHP आणि शिवसेना बरेच हिंदू संघटना एकत्र येऊन मस्जिद पाडली. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आणि त्या हिंसेमध्ये 2000 पेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडली. त्यानंतर 2002 मध्ये हिंदू कार्यकर्त्यांना घेऊन जात असलेली ट्रेनला गोधरामध्ये आग लावण्यात आली. त्यावेळेस गुजरातचे CM नरेंद्र मोदी होते आणि त्यानंतर काय झाले हे आपणा सर्वांस ऐकून आहे. पण मित्रांनो, त्यामध्ये 2000 लोक मृत्यूस मिळाले. त्यानंतर इलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये विवादित जागेस 3 हिस्स्यामध्ये वाटण्यास सांगितले. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालास पाबंदी घातली. नंतर 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने कायद्याचे उल्लंघन करून दंगली घडवून आणल्याचे आरोप लावून बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांवरती कार्यवाही केली. 8 मार्च 2019 साली सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा विषय मनावर घेऊन म्हणजेच मोदी सरकारच्या सहकार्याने हा निकाल मार्गी लावण्याचे प्रेशर वाढले. त्यामुळे पूर्ण जागेची पडताळणी झाल्यानंतर 6 ऑगस्ट 2019 पासून सुप्रीम कोर्टाने दररोज सुनावणी चालू केली. 16 ऑक्टोबर 2019 रोजी सुनावणी झाली पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिला नाही आणि नंतर 9 नोव्हेंबर 2019 सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजने गठबंधन करून राम मंदिराच्या साईडने निकाल दिला आणि रामलल्लाला टेंट मधून निघून फायबरच्या मंदिरामध्ये शिफ्ट करण्यात आले. 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आणि 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. तर मित्रांनो, जेवढे संघर्ष झाले तेवढेच भव्य मंदिर अयोध्येमध्ये उभारले आहे. सर्वांनी एक वेळेस अवश्य दर्शन घेऊन या व कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, परत भेटू अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.